जे सगळे शिक्षकच आहेत, जे आपण एक नकारात्मक विचार करतोय ना, की ह्यानं हे मला म्हटला, त्यानं ते म्हटला आणि हे उपक्रम घेतात आणि मला संस्था जरा ओरडतात, तू काय करत नाही, असं सगळ्या गोष्टी असतात. एकदा गौतम बुद्ध ध्यानाला बसले होते आणि समोरून एक प्रवासी चालला, त्यांना खूप शिव्या वगैरे दिल्या, कारण नसलेल्या शिव्या दिल्या. गौतम बुद्ध शांत स्थित प्रज्ञ बसलेले, त्यांचा साधक बाजूला बसलेला आहे बुद्धांचा, हे सगळं बघतोय. तो प्रवासी शिव्या देऊन निघून जातोय आणि मग तो साधक बुद्धांना विचारतोय, अहो तो कारण नसतं तुम्हाला शिव्या देऊन गेला आणि तुम्ही काहीच बोलला नाही. त्यावेळी बुद्ध म्हणतोय, काय म्हणतो, शिव्या देऊन गेला? होय, तुम्ही काहीच बोलला नाही. म्हणतोय, मला सांगते, मी तुझ्या उद्या घरी आलो आणि घरी आल्यानंतर पाहुणचार म्हणून तू मस्तपैकी फळं ड्रायफ्रूट सगळं पुढे ठेवलेलं आहे माझ्यासमोर खावा म्हणून, आणि मी ते खाल्लंच नाही, मी स्वीकारलंच नाही, तर ते कुणाचं? तो म्हणतोय माझं. मग त्या शिव्या कुणाच्या? त्याच्या. अशा पद्धतीनं आपल्याला कोण जर नकारात्मक बोलत असेल तर ही नकारात्मकता बुद्धांच्या ह्या विचाराप्रमाणे आपण बाजूला ठेवलं पाहिजे असं मला वाटतंय.